हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मित अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर इथे न बघू शकता तुम्ही की घड्याळीमध्ये वाजलेले होते 9, म्हणजेच की मी मुलांना स्कूलमधून सोडून आली आणि त्याच्यानंतरचं हे माझं साफसफाईचं रोजचं रुटीन आहे. सध्या काही गोष्टी प्लस मायनस माझ्या रुटीनमध्ये झालेल्या आहेत. तर चला त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी म्हटलं चला केस वगैरे छान असे नीट बांधून घ्यावं, जेणेकरून साफसफाई करायला ना आपल्याला छान वाटते. आणि आता कसं थोडंसं गरमी सुरू झालेली आहे, त्यामुळे केस वगैरे छान नीट बांधून वरती घेतले की बरं पडते. तर आता सगळ्यात पहिले ना बेडरूमपासूनच सुरुवात करते, कारण की किचनमध्ये जरासा वेळ लागते. त्याच्यामुळे म्हटलं चला ह्या 2 रूमा पहिल्या आवरून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच किचनमध्ये जायचं. तर सकाळच्या वेळी ना खूप घाई-गडबड असते, ज्या दिवशी मला नेऊन द्यायचं असते त्या दिवशी. कारण की एक सोबत आता दोघांचाही करावं लागते. आता रिधू नर्सरीतून LKGला जाईल आणि स्मितू सेकंडमधून थर्डला. तर मागच्या वर्षी तेवढं नव्हतं, रिधू घरी राहायचा, त्याच्यामुळे तेवढं लोड राहायचं नाही. पण यावर्षी रिधूही स्कूलमध्ये जातो ना, तर थोडंसं जास्त वाढलेलं आहे लोड. आणि त्यातल्या त्यात आता 1 वर्ष होत आलं आणि ही सवय आता मला लागलेलीच आहे. खूप दिवसाच्या आधी मी माझा क्लिनिंगचा जो प्रॉपर व्हिडिओ आहे ना, तो शेअर केलेला होता. तर चला पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं माझं रुटीन जे आहे क्लिनिंगचं ते समजून येणार. तर आता बेडरूम वगैरे छान अशी आवरून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला समोरची जी काही रूम आहे ना, तीही छान मी आवरून घेते. सोफाचा असते त्याच्यामध्ये, तर तेवढं झटकून घेतलं की बरं पडते. म्हणजे 2 रूमचं एक लोड जे आहे ना, ते कमी होते. आणि त्याच्यानंतर लागल्या हाताने मी ना पहिले मशीन लावते. कारण की आता ह्या 2 रूमा साफ झाल्या की तिथे काही टॉवेल्स असेल किंवा एक्स्ट्राचे कपडे असेल, ते सगळे निघतात आणि मग मशीनमध्ये मी टाकून घेते. माझे जर एखादी वेळेस अंघोळीचे वगैरे कपडे राहिले, तर मग मी हाताने वॉश करून घेते. पण तेवढ्या वेळासाठी मी मशीन जी आहे ती थांबवून ठेवतच नाही. कारण की तेवढ्या वेळात ना आपले कामं एका साईडला होते आणि कपडेही एका साईडला होऊन जाते. आधी मशीन नव्हती तर हाताने धुवायला लागायचं. तर पहिले कपडे मी या टायमाला धुवायची आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं सुरुवात करायची. कारण ऊन होऊन जाते आणि उन्हाच्या आधी कपडे झाले की बरं होते. तर इथे ना आता खूप सारे भांडे जे आहे ते टोपल्यामध्ये होते म्हणून बसवून घेतलं. कारण की थोडंसं आपल्याला 2-2 मिनिटाचं जर बसून काम असेल कुठलं, तर थोडंसं आपल्याही जीवाला थोडासा आराम मिळतो आणि रिलॅक्समध्ये सगळे कामं होते धावपळ करण्यापेक्षा. म्हणून छान असं बसून घेतलं आणि एकात एक ताटं, एकात एक कटोरे, एकात एक वाट्या, प्लेटा ह्या सगळ्या गोष्टी केल्या की थोडंसं आपल्याला कामाचा जो लोड आहे ना, तो कमी वाटल्यासारखा वाटतो. असं कुणाकुणाला होते आणि ही ट्रिक कोण वापरते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर नसेल तुम्ही वापरत ना, तर ही ट्रिक नक्की वापरा. म्हणजे भांडे लावायचा जो कंटाळा येतो ना आपल्याला, तो अजिबातच येणार नाही. तर इथे पटापट माझे भांडे जे आहे ते लावून होत आहे. आणि आता तुम्हाला रॅक रिकामी दिसत असेल, पण माझ्या घरी ना भांडे खूप सारे आहे. पण जास्त भांडे निघतात म्हणून मी काय केलं आहे, जे एक्स्ट्राचे आहे चांगले चांगले आहे खूप छान क्वालिटीचे, तर ते जे भांडे आहे ना, कधी पाहुणे येईल अशा वेळेस उपयोगात येईल म्हणून मी सगळं एका चुंगडीमध्ये ते बांधून वरती ठेवलेले आहे. आणि जेवढे लागते ना तेवढेच मी वापरी ठेवले. म्हणजे 2 टाईम जरी भांडे घासले नाही ना, तरी पण पुरून उरतात एवढे भांडे आता वापरणीमध्ये आहे. आणि बाकीचे जे आहे ना, ते पूर्ण बोरीमध्ये पॅक करून वरती सज्जावर टाकून दिलेलं आहे. तर आता तिकडून आली, चहा वगैरे घेतला आणि रुटीनला मी सुरुवात केली जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. आणि पोळ्या ज्या आहे ना, त्या माझ्या थोड्याशा बाकी राहते. तर त्याच मी आता इथे बनवून घेत आहे. म्हणजे सगळ्यांच्या ज्या पोळ्या असते यांच्या, माझ्या, सगळ्यांना जेवढं जेवण लागते ना, तेवढ्या ह्या टायमाला मी बनवून घेते. कारण की नंतर परत किचनमध्ये यायचं आणि नंतर गरम-गरम बनवायचं असं ठेवतच नाही. तसं फक्त संध्याकाळच्या वेळी करते, की आता जेवायचं आहे बा, तर 10-15 मिनिटाच्या आधी पोळ्या बनवून घ्यायच्या आणि नंतर मग जेवायला बसायचं. पण सकाळच्या वेळी तेवढं चालून जाते. कारण की सगळ्याच गोष्टी जर आपण सगळ्यांच्या सोयीसुविधा बघतो म्हटलं, तर खूप वेळ होते आणि आपला जो गृहिणीचा वेळ आहे तो सगळ्यांची सेवा करण्यातच निघून जाते. तसा तर दिवस आपला जातेच, पण या पद्धतीने रुटीन ठेवलं तर आपल्यालाही थोडासा आराम मिळतो. तर खूप साऱ्या ताईनं मला कमेंट करतात, की "ताई तुझी कामाची पद्धत, कामं करण्याचं जे रुटीन आहे ते आम्हाला खरंच आवडते. तू रोज जरी दाखवशील तरी बोर होशील नाही." तर ह्याच गोष्टी माझ्या मनामध्ये होत्या, की मग आपलं रुटीनच ते आहे. आपण तसंच लाईफस्टाईल जगतो आणि रोजच रोज त्याच गोष्टी काय सांगायच्या आणि काय दाखवायच्या आहे.
पण आता काल महिला दिनानिमित्त मी हे एक डिसाईड केलं की आपल्यामध्ये अजिबातच निगेटिव्हिटी येऊ द्यायची नाही. आपला आहे तसं थोडंसं टर्न आऊट करून सगळ्या काही गोष्टी प्लस मायनस करून तुमच्यासोबत शेअर करायच्या. कारण की जर आपण निगेटिव्ह विचार करत बसलं ना तर त्याचा परिणाम काय होते हे मला आता मागच्या आठवड्यापासून चांगलं समजत आहे. आणि दवाखान्यात जायची शेवटी वेळ ही जी आहे ना ती येतेच आपल्यावर. जर आपण जास्त डिमोटिवेट झालो किंवा आपल्या अंदर जर जास्त निगेटिव्हिटी आली ना तर त्याचा थेट जो परिणाम आहे तो आपल्या शरीरावर ॲटोमॅटिक होतो. तर असंच काहीसं थोडक्यात माझ्यासोबत झालं आणि हॉस्पिटलला मला जाऊन यावं लागलं. आणि आता ही जी ट्रीटमेंट आहे ना ती 1 ते 2 दिवसाची नसून 1 महिन्याची किंवा मग 3 महिन्याची अशी ही जी ट्रीटमेंट आहे ना ती आहे माझी. तर आता हे सगळं जेव्हा क्लिअर होईल ना तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करेल की ॲक्च्युअलमध्ये झालं काय. प्रॉब्लेम काही खूप मोठा नाही आहे, थोडासाच आहे. पण तेवढं गोळ्या घेणं म्हणजे ते प्रेग्नेन्सीसारखं फील होते. कारण की प्रेग्नेन्सीमध्येच असं असते की पूर्ण वर्ष निघून जाते आणि आपण त्या गोळ्या, टॅबलेट, प्रोटीन पावडर जे काही आपली काळजी घ्यायची आहे स्वतःची ते एक्स्ट्रा करत असतो. आणि ते आता नंतर नको वाटते. पण असो, आपल्या नशिबात जर गोळ्या खाऊन जगायचं असेल ना तर कुठंतरी तिथे आपल्याला त्या घेऊन घ्यावंच लागते. कारण की त्या आपल्या तब्येतीसाठीच चांगल्या असते. तर आता इथे थोडंसं खाऊन घेतलं, एक पोळी भाजी आणि त्याच्यानंतर टॅबलेट घेतली आणि त्यानंतर वरण भाताचा जो कुकर आहे ना तो लावायला घेतला. लास्ट टाईम ना आमच्या इथे मला वाटते डिसेंबर की जानेवारीमध्ये तांदूळ आणले. तांदूळ इतके छान आहे ना की त्याच्यामध्ये एकही खडा वगैरे असा थोडक्यात निघतो. म्हणजे जसं फिल्टरचे तांदूळ असते ना त्याच टाईपमध्ये जे तांदूळ आहेत ते मिळाले. थोडेसे महाग होते पण क्वालिटी आणि भात एकदम मस्त असा सुटसुटीत होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ना तेल टाकायची गरज आहे ना काही अदर कोणी वापरत असेल ना लिंबू वगैरे टाका थोडासा मोकळा भात होते असं काहीच करायची गरज नसते. तर आता इथे कुकर होत आहे तोपर्यंत म्हटलं चला एका साईडला भांडे वगैरे जे आहे ते घासून घेते. आणि हे जे सगळे कामं आहे ना याच्यातून मला माहिती आहे भरपूर बायकांना मोटिवेशन मिळते. कारण की मीही दुसऱ्यांचे असे व्हिडिओ बघायची आणि त्यांचं पाहूनच मग मी माझं ब्लॉगिंग चॅनल सुरू केला. आणि मलाच माहिती नाही काय होते मधामधात की माझ्या अंदर निगेटिव्हिटी येते आणि तुमच्या कमेंट्समुळे आणखीन ती ऊर्जा जी आहे ती उत्पन्न होते. तर खरंच मला ना प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुमचा आभार जरी मानले ना तरी कमी वाटेल. इतकं तुम्ही छान मला पॉझिटिव्हली घेता. आणि हक्काची जशी एखादी व्यक्ती असते ना की नाही हां कालच एक कमेंट होती की आता कसं पॉझिटिव्ह घेतलं. आता हे ऐकून मला असं वाटत होतं की हां माझी कुणीतरी बहीण आहे, सखी आहे. एकदम म्हणजे जसं आपण हक्काने कोणावर ओरडतो ना त्या टाईपमध्ये कमेंट होती. तर छान वाटलं म्हणजे असं ऐकूनच जसं आपल्या मनाला फील होते ना ते ऐकूनच एकदम मस्त वाटलं. आणि अशा छान छान तुम्ही कमेंट करत राहा. तुमच्या कमेंटमुळेच मी समोर जाईल, नाहीतर एकटीमुळे कुठंच काही शक्य नाही आहे. मी जरी कितीही मेहनत केली ना तरी पण मला जर तुम्ही छान छान कमेंटच नसेल करत तर त्याच्यातून मला माहीतच नाही पडणार की तुमच्या मनामध्ये काय आहे. आणि सारखीच मीच बडबड करणार असं होईल. तर इथे आता छान भांडे वगैरे घासून घेतले. आणि आता रात्री भांडे घासते ना त्याच्यामुळे फायदा हा होतो की सकाळी जास्त ओट्यावर गजगज राहत नाही आणि पटकन असे भांडे जे आहे आता स्वयंपाकाचे तेही होऊन जाते. चला तर तुम्हीच आता मला मोटिवेट केलं तर मी सुद्धा तुम्हाला मोटिवेट करते. आता बऱ्याच अशा ताई असेल की त्या फक्त माझे व्हिडिओ बघतात, त्यांचं स्वतःचं चॅनल नसेल. पण ज्या ताई त्यांचं चॅनल असेल आणि त्याही व्हिडिओ बघत असेल तर त्यांना सांगते की आपल्या कामाला खरंच कधीच कमी लेखू नका. या कामातूनच आपल्याला काहीतरी करून द्यायचं आहे. काल महिला दिवसाच्या दिवशी बऱ्याच बायकांनी संकल्प केले असेल तर काहींनी नाही जरी केले असेल तरी पण आजचा हा जो व्हिडिओ तुमच्यासमोर जर येत असेल तर नक्की तुम्ही संकल्प करा. एक दिवस मागे गेला असं समजून आजपासून किंवा मग उद्यापासून हे जे तुम्ही दाखवत आहे ना म्हणजे व्हिडिओ बनवत आहे ते थोडंसे कंटिन्युअसली किंवा मग कॉन्स्टंटली ठेवा. म्हणजेच माझ्यासारखं आता मी जसं प्रयत्न करत आहे तसंच तुम्हीसुद्धा प्रयत्न करा. बाकी मी काहीच बोलू शकत नाही आहे. कारण की जेव्हा माझ्याकडून सगळ्या गोष्टी शक्य होईल ना तेव्हा मी 100% एकदम शुअर होऊन तुमच्यासोबत एकदम कॉन्फिडन्सली बोलेल. पण आत्ता जोपर्यंत माझं जे काही सक्सेस आहे माझ्या हातात येत नाही ना तोपर्यंत आपण कुठलीच गोष्ट शुअर राहत नाही आणि त्याबद्दल कॉन्फिडन्ससुद्धा आपल्याला येत नाही. तर असं प्रत्येकी बाबतीतच होते. तर चला हा संकल्प तुम्हीसुद्धा नक्कीच घ्या. आता इथे ना ओट्याची क्लिनिंग माझी बाकी होती.
कारण की वरण भाताचा जो कुकर लावलेला आहे ना तो बाकीच होता, म्हणजे तो शिजत होते वरण भात. म्हटलं गॅस रिकामी व्हायची आहे तोपर्यंत भांडे तर झाले होते थोडेसेच असल्यामुळे म्हटलं चला पटापट झाडून घेते. कारण की रिदूला ना आजपासून 11 वाजता सुट्टी होणार होती आणि ते वादळ घरात आलं की झालं मग, म्हणजे झाडून झालं ना की मुलं घरात नसले किंवा घरात कुणीच नसलं आणि त्यावेळेस आपण झाडतो ना ती क्लिनिंगसारखी वाटते. मला तरी माझ्या बाबतीत असं आहे. आणि जर मुलं घरात असले तर इकडून तिकडे धावते, त्यांना पाणी नसेल पाहिजे तरी त्यांना पाणी पाहिजे राहते आणि त्याच वेळी 10 मिनिटाचं झाडून होते बरं आपल्या घरामध्ये, तरीसुद्धा त्याच वेळेला त्यांना पाणी पाहिजे, टॉयलेटला जायचं राहते, खायचं राहते, असं सगळ्यांचंच असते. आणि आता उन्हाळ्यासाठी ना स्वतः आपण मेंटली या गोष्टींना प्रिपेअर्ड होऊन राहावं लागेल, कारण की आता मुलांना सुट्ट्या लागल्या की मग ते गोंधळ जो आहे तो महिनाभर तरी असाच राहणार. आणि बाकीचे दिवस आहे ते आपले इकडे तिकडे जाण्यात किंवा मग नंतर मुलांचे एक्स्ट्रा क्लासेस वगैरे लागतेच. पण प्रत्येक बायांनी आता कंबर कसा, कारण की ही जी जर्नी आहे प्रत्येकांची, जर आणि 2 मुलं जर असेल ना तर आणखीनच मग अजूनच आपली जी बायकांची मजा आहे ना ती अजूनच डबल होते. कारण की एकाला ओरडलं की दुसरा अजून तीच चूक करते आणि दुसऱ्याला ओरडतपर्यंत पहिला पुन्हा दुसरं काहीतरी करण्याच्या मागे राहतेच. तर आता इथे छान झाडून घेत आहे आणि मागे ना टाईल्स लावल्यामुळे पटकन झाडून होते. पहिले कसे चेकर्स होते ना, तर ते जे चेकर्स आहे त्याच्यामध्ये थोडंसं झाडायला त्रास व्हायचा. पण आता तसं नाही आहे. थोडंसं इकडून तिकडून पटापट झाडलं की 5 मिनिटाचं काम 2 मिनिटावर आलेलं आहे. म्हणजे 3 मिनिटं ही काय असते ना, ही रिदूला घ्यायला जायच्या वेळ होते ना, तेव्हा मला समजते की हां, 5 मिनिटं काय असते. आणि प्रत्येकच वेळ जी आहे ना, ती आपल्याला मौल्यवान ठरवायला पाहिजे. कारण की वेळेचं महत्त्व जेव्हा आपण समजू ना, तेव्हाच काहीतरी अचीव आपण करू शकतो. तर चला, आता इथे पटकन माझं झाडून झालेलं आहे आणि आता लगेच कुकर जो आहे तो झाला आता रिकामा, म्हणजे गॅस जी आहे ती रिकामी झाली. म्हणून पटकन गॅस वगैरे घासून घेते आणि सकाळच्या वेळी हे घासून घेतलं की मग संध्याकाळचं वगैरे तेवढं ताण राहत नाही. आणि मी नेहमी ना सकाळच्याच वेळी घासून घेते, कारण की रात्री तोपर्यंत तेवढा काही स्वयंपाकाचा जे पसारा असतो ना तो होत नाही, कारण निवांत सगळं आपण करत असतो. एखादी वेळेस जर खूपच आपल्याला ऑइली वगैरे तळलेलं आहे किंवा मग जास्त प्रमाणात स्वयंपाक आहे एखादी सणाचं वगैरे, तेव्हा डबल घासण्यात येते. नाही तर मग संध्याकाळचं काही तेवढं लोड राहत नाही. म्हणून मी याच टायमाला छान अशी घासून पुसून जी किचन ओटा आहे ना तो क्लीन करते. बाकी संध्याकाळच्या वेळी नुसतं ओल्या कापडाने पुसून जरी घेतला ना तरीसुद्धा तो क्लीन होते. तर थोडक्यात जे रुटीन आहे ना ते माझं असंच आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप माझं जे रुटीन आहे ना मी ते असंच ठेवते. ज्यावेळेस घरामध्ये मी एकटी राहते. पुन्हा आता मुलांना सुट्ट्या लागल्यावर थोडक्यात जे रुटीन आहे ना ते मागे पुढे होईलच. त्यात काही शंका नाही आहे, कारण की मुलं घरी म्हटल्यावर आपलं जे रुटीन आहे ते बदलतेच. तर आता गॅस वगैरे सगळं स्वच्छ झालं, ओटाही छान रिकामा झाला आणि ओट्यावरनं तुम्हाला खरंच खूप पसारा वाटत असेल. आता मी एडिटिंग करत आहे ना, तेव्हाच मलाही वाटत आहे की किती तो पसारा आहे, पण काहीच ऑप्शन नाही आहे. दुसरीकडे कुठे टेबलही नाही आहे छोटासा ठेवायला आणि ठेवू पण शकत नाही, कारण की जागा नाही आहे तेवढी. त्याच्यामुळे मी असं ॲडजस्ट करते. गॅस रिकामी झाली की ते जेवणाचे भांडे गॅसवर आणून ठेवते, परत मग दुसऱ्या साईडचं पुसते आणि एका साईडला भांडे घासले असल्यामुळे ओले भांडे असते तर तेवढे जे टोपल्यामध्ये आहे ते मला ठेवावेच लागते थोडा वेळ तरी. म्हणजे संध्याकाळपर्यंत ते तसेच राहून जाते, कारण की इथून एकदाचं गेलं किचनमधून की दिवसभर काहीच बनवत वगैरे नाही आणि सकाळचा जो स्वयंपाक असतो तोच आम्ही दुपारी जेवतो आणि नंतर मग संध्याकाळच्या वेळी डायरेक्ट चहा वगैरे असंच असते. आता इथे सकाळीच तर मी झाडून वगैरे सगळं घेतलेलं होतं, पाणीसुद्धा टाकलेलं होतं. तुम्हाला तिकडे झाडं जे आहे ना ते माती ओली ओली दिसत असेल, त्याच्यावरून समजलं असेल की मी खरंच झाडलेलं होतं. पण जे बंदर वगैरे येते किंवा मग हवा सुटते ना थोडीशी उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे आणखीन जे अंगण आहे ना ते असे हालत होते. त्याच्यामुळे ना जेव्हा घरातलं सगळं झाडून होते ना तेव्हा मी परत एकदा असं फडा मारून घेते, जेणेकरून आपल्याला छान वाटते दिवसभर. कारण अंगणात जरी आपण जात नसेल ना तरी पण अंगणातून बरेच जण जे आहे ते जाणं करते आणि त्याच्या अंगणामधूनच आपली जी ओळख असते ना, म्हणजे ह्या बाईची वापर कशी आहे ती प्रत्येकजण ठरवत असते की हां हिचं अंगण असं आहे ना तर ही छान असेल, म्हणजे वापर हिची चांगली असेल. आणि जर अंगणामध्ये आपला पसारा असेल ना तर तिथूनच लोक ठरवतात की आपलं जे वापर आहे ती गबाड्यासारखी असेल. बाय द वे, लोकांचा जास्त विचार करायचा नाही, पण तरीसुद्धा आपल्या पॉझिटिव्हिटीसाठी किंवा मग आपल्या चांगल्यासाठी आपल्यामध्ये ती जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ती येण्यासाठी
ह्या गोष्टी चला आपण तर करत मग रिधूला राहायच्या. आणायची सुद्धा वेळ झालेली आणि आहे. आता सगळ्यात शेवटचा जो टप्पा असतो तो म्हणजे पोछा आणि लावायचा. हो, जर व्हिडिओ आवडला कसा असेल वाटला तर तुम्हाला तुम्हाला लाईक करा, हाईप नक्की करा सांगा. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.